संडे म्हटलं तर इंटरनॅशनल हेअर वॉश डे, खास करून लेडीज लोकांसाठी, बरोबर आहे ना? नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? सकाळी सकाळी मस्त हेअर वॉश केल्यानंतर लागली मी माझ्या कामाला. आज मला माझ्या कपड्यांचा सगळा पसारा आवरायचा होता. इतके कपडे असून पण माझ्या दोन एकच निघतं, कपडेच नाही मला. आणि माझं हे वाक्य ऐकून माझी मम्मी बोलते, नुसती कपडा कपडा करस, एक दिन कपडाच ना बुद्धीदेव इसले. कामाच्या गडबडीत माझं सिंदूर लावायचंच राहिला. मग नंतर लक्षात आलं, म्हटलं चला पहिले सिंदूर लावून घेऊया. आमची अनिकेतराव राहिला नाही यार, नवरा माझा नवसाचा. काम साईडला ठेवून आम्ही पहिले दोघं मायलेकीने आईस्क्रीम खाऊन घेतली. मम्मीने आईस्क्रीम आणली होती, दोघांनी मस्त आईस्क्रीम दाबली आणि संध्याकाळी पब्लिक निघाली फिरायला. म्हटलं चला, खूप दिवसापासून पब्लिक काय फिरायला निघाले नाही, म्हटलं चला आज जाऊया. आणि आम्ही आलो होतो गणपतीच्या दर्शनाला, म्हणजे टिटवाळ्याला. तुम्हाला तर माहीतच असणार. आणि माझी लाडू मला इथे मस्का लावत होती, हे घेऊन दे मम्मा, ते घेऊन दे. म्हटलं काहीच नाही भेटणार तुला आता टॉईज. आणि गणपती मंदिरात गर्दी होती पण दर्शनाला लाईन अजिबात नव्हती, म्हणून खूप छान आमचं दर्शन झालं. नंतर आम्ही आलो तलावाकडे. विहाणी मासाने पाव खाऊ घातले आणि तिथे तिने खूप एन्जॉय केलं. आणि हमारी माताजी इज व्हेरी बिझी. फोनवर या बहिणीसना भलता अंतर पडे जास्त, फोन काही सुरू देतच नाही. नंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये. म्हटलं चला आता विठोबा झालाय, फोटोबा पण करून घेऊया. आणि मी इतकी भावत खावरी, इथे पण शेजवान राईस मी काही सोडलं नाही. आणि इथे मला आमच्या आहोंची खूप आठवण आली. म्हटलं ते जर राहिले असते ना, मला अजिबात राईस खाऊ दिला नसता. म्हटलं मस्त सगळं दाबलं. दाबून झाल्यावर आमच्या छोट्या मॅडम दुसरी ऑर्डर घेण्यासाठी तयार. मॅडमला म्हटलं मॅडम बस करा आता, चला घरी, आपल्याला किती पण दिलं ना कमीच पडेल. तर मस्त घरी जायला निघालो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. फॉलो करून जा. बाय.